शेराला सव्वा शेर मिळाला. वहिनींनी चपराक दिली. होय, वहिनींनी अशी सणसणीत चपराक दिलीये की ज्यामुळे अशा लोकांचे गाल लाल झालेत की ज्यांनी वहिनींना कमी लेखलं होतं. एका रात्रीत वहिनींची पावर 4 पटीने वाढलीये. अचानक त्यांनी दिलेल्या याच पवित्र्याने मुख्यमंत्र्यांना देखील धक्का बसलाय. सगळ्यांचीच बोलती बंद झालीये. कारण महाराष्ट्रात गेल्या 12 तासात जे काही घडलंय त्याने फक्त राजकारणी लोकांच्या नाहीच, पण सर्वसामान्य जनतेच्याही पायाखालची जमीन सरकलीये. म्हणतात ना, वेळ प्रत्येकाची येते, पण कुणाला वाटलं नव्हतं की सुनेत्रा वहिनींची अशी वेळ येईल. 2 दिवसांपूर्वी वहिनींनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतली होती. त्या अधिवेशनामध्ये वहिनींसोबत जे झालं त्याविषयी रोहित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून वहिनी कमजोर झाल्यात. वहिनींना आता फक्त अध्यक्षपद दिलंय, पण सत्ता त्यांची गेली अशा प्रकारची चर्चा केली जात होती. त्यांना कोणत्याही पत्रकारांशी बोलू दिले नाही. त्यांच्या खांद्यावर एका नेत्याने हात टाकला, जणू त्यांचं अस्तित्वच उरलं नाही. त्यांचा मुलगा जय पवार यालाही मंचावर बसायची जागा त्याच नेत्याने दाखवली. असं वाटत होतं की आता वहिनींना अध्यक्ष तर केलं, उपमुख्यमंत्री त्या झाल्याच आहेत, इतर मंत्रिपद पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहेच, पण त्या आता फक्त एक बाहुली बनून राहतील. सत्तेच्या चाव्या दुसऱ्यांच्या हातात आहेत असं वाटू लागलं होतं. पण थांबा, जे काही दिसलं तो फक्त एक गणिमी कावा होता. वहिनींनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अशी सूत्रे हलवली की ज्यांना वाटत होतं की राष्ट्रवादीची चावी आमच्याकडे आहे त्यांना अक्षरशः चपराक बसलीये. सत्तेच्या बाहेर फेकले गेलेत अशी लोक ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. एका रात्रीत वहिनींनी हे चित्र पालटलं. त्यांचा झालेला अपमान त्यांना बोलून न देता त्यांचे विचार व्यक्त करायला न दिलेली संधी ही त्यांनी शत्रूला गाफील ठेवण्यासाठी केलेली चाल होती हे उघड झालं. कारण की त्यांनी एका रात्रीत सगळ्या गोष्टींचा वचपा काढलाय. कुणालाही काही कळायच्या आत जे स्वतःला मास्टरमाइंड समजत होते त्यांनी शपथ घेतली, पण अचानक 2 दिवसांपूर्वी जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद हाती घेतलं आणि त्यानंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर वहिनी दादांनी इतके पॉवरफुल नाहीत असं त्या ठिकाणी म्हटलं जाऊ लागलं होतं. ही चर्चा अचानक वाढली होती कारण की त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः त्यांना पत्रकारांशी बोलू दिले नाही. त्यांच्या खांद्यावर हात टाकला. त्यांच्या मुलाला म्हणजे जय पवारला कुठे बसायचं हे देखील एका नेत्याने सांगितलं. असे थोडीशी अपमानास्पद गोष्ट झाली होती. लोकांना वाटलं होतं की संपला विषय, दादा जर असते तर असं कधीच झालं नसतं असं लोक म्हणू लागले होते. पण आता ज्या लोकांनी अपमान केला त्यांना अशी सणसणीत चपराक मिळाली आहे की ज्याचा विचार त्यांनी केलाच नसेल. मग काय नेमकं केलं, कशा पद्धतीने घडलं हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मुंबईत राष्ट्रवादीचं भव्य अधिवेशन भरलं होतं. ते म्हणजे अध्यक्ष निवडण्यासाठी. 2 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. सगळीकडे कार्यकर्त्यांची गर्दी, घोषणाबाजी आणि सत्तेचा तोरा होता. मंचावर राष्ट्रवादीचे तथाकथित धुरंदर बसले होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेते मंचावर बसल्यासारखे मिरवत होते. सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष म्हणून घोषित केलं गेलं, पण मंचावरचं वातावरण काहीतरी वेगळंच सुचवत होतं. मीडियाचे कॅमेरे बारीक लक्ष ठेवून होते. तिथेच पहिली ठिणगी पडली. अजितदादांचे चिरंजीव जय पवार मंचावर आले, पण त्यांना बसायला जागाच दिली गेली नाही. शेवटी त्या तरुण नेतृत्वावर मंचावरून खाली उतरण्याची वेळ आली. कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. दादा असते तर ही हिंमत झाली असती का? त्यानंतरची घटना तर अधिक धक्कादायक होती. पद ही आपल्याकडे खेचून घेतलं का? कारण त्यांना माहीत होतं की दादांच्या विरोधातल्या काही जुन्या फाईल्स याच जिल्ह्यात दडलेल्या असू शकतात. जर त्या फाईल्स बाहेरच्या कोणाच्या हातात लागल्या असत्या तर कुटुंबाची आणि दादांच्या प्रतिमेची धूळधाण झाली असती. वहिनींनी पहिल्याच फटक्यात त्या फाईल्स सुरक्षित केल्या. त्यावेळी भीष्म पितामह आणि चाणक्य म्हणून मिरवणारे नेते समजत होते की वहिनींना राजकारणातलं काही कळत नाही. त्यांना वाटलं वहिनींना पुढे करू आणि आपण मागून कारभार हाकू. पण वहिनींनी गणिमी काव्याची पहिली पायरी तिथेच चढली होती. राजकारणात जेव्हा एखादं गुपित दडलेलं असतं तेव्हा ते बाहेर काढण्यासाठी विरोधक टपलेले असतात. 10 फेब्रुवारीला रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन प्रश्नांचा भडीमार केला. विमानाचा ब्लॅक बॉक्स कुठे गेला, पायलट का बदलला, हे प्रश्न वहिनींना अडचणीत आणण्यासाठी होते. पण वहिनींनी इथेच आपला मास्टरमाइंड चेहरा दाखवला. त्यांनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. उलट त्यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आदेश दिले. ही शांतता हीच त्यांची रणनीती होती. त्यांनी जगाला हे भासवलं की त्या हतबल आहेत, दुःखी आहेत, पण पडद्यामागे त्यांनी नरेश अरोरांसारख्या मोठ्या रणनीतिकारांशी हातमिळवणी केली होती. सोशल मीडियावर एकच मेसेज फिरू लागला, दादांनंतर आता फक्त वहिनीच सावरू शकतात. ही आईसारखी दिसणारी इमेज त्यांनी जाणीवपूर्वक तयार केली, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल आणि नेत्यांना वाटेल की वहिनी फक्त भावनिक आहेत.
आता पुन्हा येऊया त्या पत्रकार परिषदेच्या घटनेवर, जिथे केला की भाजपलाही त्यांच्या अटी मान्य कराव्या लागल्या. ज्यांना वाटलं होतं की वहिनींना अनुभवाची कमतरता आहे, त्यांना वहिनींनी त्यांच्या कामातून उत्तर दिलं. मंत्रालयात फाईल्सचा जो धडाका त्यांनी लावला, त्याने हे सिद्ध केलं की त्या फक्त दादांच्या पत्नी नाहीत, तर त्या स्वतः एक स्वतंत्र नेतृत्व आहेत. त्यांनी पक्षाचे विलिनीकरण होऊ दिलं नाही. त्यांनी राष्ट्रवादीची स्वतंत्र ओळख कायम ठेवली. ज्या रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती, त्यांनाही वहिनींनी आपल्या गणिमी काव्याने विचार करायला भाग पाडलं. आज बारामतीपासून मुंबईपर्यंत एकच चर्चा आहे. वहिनींनी करून दाखवलं. त्यांच्या त्या शांत चेहऱ्यामागे किती मोठं नियोजन होतं, हे आता हळूहळू उलगडत आहे. त्यांनी स्वतःला अशा प्रकारे प्रेझेंट केलं की लोक त्यांना बिचारे म्हणू लागले. आणि त्याच वेळेस त्यांनी सत्तेची सगळी केंद्रं आपल्या मुठीत घेतली. तर मित्रांनो, ही होती सुनेत्रा वहिनींच्या मास्टरमाइंड होण्याची गोष्ट. ज्यांना सुरुवातीला आपण हतबल समजत होतो, ज्यांना आपण समजत होतो की त्यांच्या हातातून सत्ता गेली आहे, त्यांनीच शेवटी शेराला सव्वा शेर ठरत सगळ्यांना चपराक दिली. राजकारण हे बुद्धिबळाच्या खेड्यासारखं असतं. कधीकधी 2 पावलं मागे जाणं म्हणजे पराभव नसतो, तर तो मोठ्या उडीची तयारी असते. वहिनींनी तेच केलं. मंचावरचा अपमान सहन केला. पत्रकारांसमोर गप्पा राहिल्या. पण योग्य वेळी येताच त्यांनी असा डाव टाकला की आज राष्ट्रवादीची सगळी सूत्रं त्यांच्याच हातात आहेत. आता कोणाचीही हिंमत नाही की वहिनींना थांबवेल. वहिनींनी सिद्ध केलंय की त्या कोणाच्याही हातचं बाहुल नाहीयेत. त्या स्वतः एक किंगमेकर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा रहस्यमय अध्याय इथेच संपत नाही, कारण आता खरी सत्ता वहिनींच्या हाती आली आहे. आणि इथून पुढे जे काही घडेल ते केवळ वहिनींच्याच मर्जीने घडेल. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जो रिपोर्ट पाहिला तो वाचून तुमच्याही मनात अनेक प्रश्न आले असतील ना? पण खरी मुखं हे कुठे आहेत हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. साहजिकच राजकारण हे वरून दिसतं तसं कधीच नसतं. आपण टीव्हीवर बघतो, सोशल मीडियावर वाचतो की वहिनींना बाजूला सारलं गेलं. पण विचार करा, ज्या सुनेत्रा वहिनींनी अजितदादांसोबत अनेक दशके खांद्याला खांदा लावून बारामतीचा आणि पक्षाचे संघटन पाहिलं, त्या इतक्या सहजासहजी शरणागती पडतील का? नाही. इथेच खरा गणिमी कावा लपलेला आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा जयंत पवारांना मंचावर जागा दिली गेली तेव्हा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. पण वहिनींनी त्यावेळी कोणताही गोंधळ घातला नाही. का? कारण लोकांची सहानुभूती हवी होती आणि आपल्याच पक्षातील अतिशहाण्या नेत्यांना उघडं पाडायचं होतं. आज राजकारणात चर्चा एकच गोष्टीची आहे की वहिनींना जो सायलेंट गेम खेळला तो प्रस्थापित नेत्यांनाही भारी पडलाय. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला